तुमचं आणि किती किलो वजन किती दिवसामध्ये तुम्ही कमी केलं? सर आरोग्य फॅमिलीत येण्याच्या आधी माझं वजन 78 केजी होतं आणि आता येस. मी वजन नाही केलं सर. लय दिवस झाले वजन केलं, वजन नाही केलं मी आता. येस, येस. पण याच्या आधी केलं मागच्या महिन्यात त्यावेळी किती होतं? किती किलो कमी झालेलं आहे वजन तुमचं? सर 65 किलो होतं, झाले आता. येस, म्हणजे येस. आणि गेला पहिलं किती होतं? पहिलं 78 केजी होतं माझं वजन. 78 किलो वजन होतं आणि आता मॅडम किती होतं मागच्या महिन्यामध्ये? 65 किलो होतं. बघा 78 आणि 65 जवळ-जवळ मॅडमनी 13 किलो वजन कमी केलेलं आहे. बरोबर मॅडम? जवळ-जवळ मॅडमचं 13 किलो वजन कमी झालेलं आहे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर. मॅडम हे किती दिवसामध्ये केलं तुम्ही कमी? सर 4-5 महिन्यात केलं मी वजन कमी. येस, 5 येस. महिने पहिल्या झाले. 4 ते 5 महिन्यामध्ये 13 किलो वजन मॅडमने कमी केलं. क्लॅपिंग मॅडम तुमच्यासाठी. नक्कीच प्रत्येकाचा रेस्टिंग मेटाबॉलिझम रेट वेगवेगळा असतो. त्यानुसार आपला रिझल्ट येत असतो आणि मॅडमनी पहिल्या 3-4 महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी केलं आणि हे नक्कीच आपल्याला पाहायचंय. लाईव्ह तर मॅडम आपण पाहतोय गेली 1 तासापासून. पण नक्कीच त्यांनी हे केलेलं आहे का पाहायचं आहे. याच्यासाठी त्यांचा बिफोर आफ्टर आपल्याजवळ अवेलेबल झालेला आहे. पाहू शकता ह्याच त्या पूजा वांगणे मॅडम, ज्या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्या अगोदर नक्कीच हाऊसवाईफ आहेत. कुटुंबातील जबाबदारी, कामं हे करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष महिला भगिनींचं आपल्या ज्यादा होत असतं आणि हेच पूजा वांगणे मॅडमच्या बाबतीतही घडलं. पाहू शकता चेहऱ्याचा गोल घुमट म्हणला तरी चालतोय. पूर्ण चेहऱ्यावरती फॅट वाढलेली आहे. पोटाचा घेर वाढलेला आहे आणि येस, हे बिफोरमध्ये मॅडम पहा आणि चेहऱ्यामधील कॉन्फिडन्स ही पाहू शकता त्यांचा बिफोरमध्ये आहे का हरवलेला पूर्ण जाणवत आहे आणि येस आफ्टरमध्ये पाहू शकता अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. पूर्ण स्किनला ग्लो आलेला आहे. पूर्ण चेहऱ्यावरची फॅट गायब आहे पाहू शकता. पोटाचा घेर गायब झालेला आहे आणि त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मेशन अमेझिंग तर झालेलं आहे. मात्र त्यांच्या चेहऱ्याचा आणि शरीरातील बॉडी लँग्वेज सांगते, की कॉन्फिडन्स किती बिल्ड झालाय त्यांचा. म्हणजे वजनाबरोबरच त्यांचा कॉन्फिडन्स ही बिल्टअप झालेला आपल्याला अंदाज येतोय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. येस, सुंदर असा बदल पूजा मॅडममध्ये झालेला आहे पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये. 13 किलो वजन कमी झालं. येस मॅडम, या वजनाबरोबर तुम्हाला काही चॅलेंजेस होते का? हो, होते ना. येस PCODचा मॅडम. त्रास होता. येस. मॅडमना पीसीओडीचा त्रास होता. नक्कीच आपल्या माता भगिनी अनेक आहेत, आपल्या प्रत्येक घरामध्ये आहेत आणि महिला भगिनींच्या मध्ये पीसीओएस हा चॅलेंज खूप मोठा हल्ली पाहायला मिळतो आणि नक्कीच पूजा वांगणे मॅडमनाही पीसीओडीचा त्रास होता. येस मॅडम, या पीसीओडी त्रासामुळे आणि वाढलेल्या वजनामुळे कोणते त्रास तुम्हाला व्हायचे? सर रेग्युलर पिरियड्स येत नव्हते मला. 2-2, 3-3, 4-4 महिने मला येत नव्हते. आणि आता ह्याच्यात आल्यावर मी ह्युमन चॉईस गोळी घेतली मी त्याच्यामुळे रेग्युलर पाळी येते मला आता. येस, येस, येस. नक्कीच पाहू शकता पूजा वांगणे मॅडम ह्या आरोग्य फॅमिलीत येण्याआधी वजन तर वाढलेलं होतंच. मात्र त्याबरोबर त्यांना पीसीओडी प्रॉब्लेम असल्यामुळे कुठेतरी त्यांना पिरियडचा इश्यू होता. तर नक्कीच प्रत्येकानं समजून घ्या. आपल्या माता भगिनी कॉलवर आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये माता भगिनी आहेत आणि प्रत्येकीला हा त्रास असतो. नक्कीच ॲज अ ट्रीटमेंट म्हणून आपण हॉस्पिटल, दवाखाने पाहतो. मात्र याच्यामध्ये हे करत असताना कुठेतरी टेम्पररी हार्मोन्स इम्बॅलन्स करून पिरियडचं शेड्यूल बॅलन्स केलं जातं आणि त्याचा कुठेतरी साइड इफेक्ट बॉडीत जनरेट होतो, जो महिलांना आज उद्या भोगावा लागतो आणि नॅचरल पद्धतीनं पीसीओएस त्रास दूर होऊन नॉर्मली पिरियड्स येण्यासाठी मॅडमनी सकस संतुलित आहार घेतला. वुमेन चॉईस नावाचा जो माता भगिनींच्यासाठी स्पेशल आहे आणि त्यानंतर मॅडमनी सांगितलं पीसीओडी प्रॉब्लेम दूर झाला आणि प्रॉपर शेड्यूल आता आहे. येस मॅडम, आता महिन्याला प्रॉपर तुमचे शेड्यूल आहे. पिरियड हो. प्रॉपर येतात महिन्याला. येस, येस. क्या बात आहे! पाहू शकता पहिल्या 4 ते 5 महिन्यामध्ये वजन तर कमी झालं 13 किलो. त्याचबरोबर पीसीओडी हा त्रास पण मॅडमचा गेलेला आहे आणि 3 ते 4 महिने शेड्यूल महिन्याला न येणारं, आता प्रॉपर महिन्याला येत आहे.
येस, येस. क्या बात है! आणि ह्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नसतो. येस मॅडम. त्याचबरोबर तुमचा पोटाचा घेर पण आम्हाला भरपूर कमी झालेला जाणवला. मात्र पी-सी-ओ-डीमध्ये अनेक मानसिक संतुलन किंवा डिस्टर्ब माणूस राहतो, असं आम्ही रिझल्ट आणि सिम्प्टम्स पण ऐकतो. तर तुमच्या बाबतीत असे अजून काही प्रॉब्लेम होते का? सर होते ना, म्हणजे काम रानातलं मी कधीच केलं नव्हतं सर. वजन वाढलं होतं, टेन्शन यायचं लय. म्हणजे असं कुठं जाऊ वाटत नव्हतं, कुणाला बोलावं वाटत नव्हतं. स्वतःच कामात स्वतःच्याच. ऑल पार्टिसिपेंट समजून घ्या. काम करू वाटत नव्हतं, आळस यायचा, कुणाला बोलू वाटत नव्हतं. नक्कीच हार्मोन्स इम्बॅलन्स महिन्याला लेडीजमध्ये मॅडमनी सुद्धा पी मध्ये हे भोगलेलं आहे. त्यांना त्याच्यामुळे आराम न वाटता फ्रेश म्हणजे फ्रेश वाटत नव्हतं. सारख्या झोपून राहायच्या, कंटाळा होता, काम करू वाटत नव्हतं, चिडचिड स्वभाव बनत असतो आणि कुठे त्यांना बोलू वाटत नव्हतं. म्हणजे कुठेतरी सर्व गोष्टीमध्ये आपण कुठेतरी हरवतोय असं एक मन तयार होत असतं आणि याच्यामुळे मॅडमचा कॉन्फिडन्स हरवत गेलेला आणि येस मॅडम. मग आता तुम्ही आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर यामध्ये आता काय बदल झाला? सर लय बदल झाला माझ्यात. म्हणजे रानात पण मी लय काम करते. रोज रानात जाते. आमच्या स्वतःच रान पडीक होतं सर. करीतच नव्हते, रानात जात नव्हते. आता जाते रानात मी रोज. येस, येस. क्या बात है! पाहू शकता मॅडम म्हणतात आमचं पडीक रान होतं. सांगा हे सांगू वाटेल का? कोणी विचार करा. आपल्या घरातले प्रॉब्लेम आपण आनंदानं शेअर का करतो? कारण तेवढं सर्व सुंदर गोष्टी आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांना मिळालेले असतात. वजन कमी झालं, फ्रेश वाटायला लागलं, पिरियड शेड्यूल प्रॉपर मॅच झालं आणि नक्कीच अशा पद्धतीचे प्रॉब्लेम दूर झाल्यानंतर इतर सिम्प्टम्स त्यांचे कव्हर झाले. म्हणजे फ्रेश वाटायला लागलं, दिवसभर कंटाळा, थकवा, आळस जो होता तो पूर्णपणे गायब झालेला आहे. आणि हे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर असं स्माइल ही आपण पाहतोय. म्हणजे नक्कीच आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर वजनाबरोबर हेल्थ चॅलेंजेस दूर झाल्या आणि एवढं पॉझिटिव्ह माइंडसेट मॅडमचा झालाय, की कॉन्फिडन्सली त्या सामोरे जातात. पूर्वी कोणाशी बोलू शकत नव्हते, पण आता नमस्कार घेताना प्रत्येक गोष्ट नमस्कार कोणासाठी घालावा आणि अनुभव शेअर करताना प्रत्येक पॉइंट कॉन्फिडन्सली ते कॅमेरापुढं शो करत आहेत, सांगत आहेत. तर ही जर्नी आहे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर. येस, येस. क्या बात है! मग मॅडम आता तुम्ही आनंदी आहात का? हो, लय येस, येस. आनंदी. येस. लय आनंदी आहेत मॅडम. मग अशी आरोग्य फॅमिली दाखवणारे ग्रेट कोच कोण तुमचे आहेत मॅडम? सर माझे ग्रेट कोच श्यामल कदम मॅडम, प्रेमा कुरुंगुडे मॅडम, सदैव कुरुंगुडे सर. येस, येस. ग्रेट कोचेस आहेत श्यामल कदम मॅडम, प्रेमा मॅडम. ऑल ग्रेट कोचेसची फळी तुमच्या पाठीमागे आहे आणि त्यानंतर मॅडमना अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. नक्कीच मॅडम, खूप सुंदर. घरामध्ये तुम्ही आहार कोण घेतं? सर मी एकटीच घेते. हो, येस. मॅडम पूर्वी आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याआधी तुम्ही म्हणायचा कंटाळा होता, पी प्रॉब्लेम होता, थकवा असायचा. तुम्ही हॉस्पिटलला किती व्हिजिट करायच्या पूर्वी तुम्हाला? सर 8-10 दिवसालाच हॉस्पिटलला जावं लागायचं मला. म्हणजे असं लय दुखत होतं, माझं सारखं दुखायचं. येस. पाहू शकता आरोग्य फॅमिलीत येण्याआधी मॅडमना जे त्रास होते त्याच्यासाठी मॅडमना आठवड्याला हॉस्पिटल, दवाखाना शोधावा लागायचा, जावं लागायचं. आणि येस मॅडम, आता आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर तुमची व्हिजिट दवाखान्याची किती प्रमाणात कमी झाली? सर मी हॉस्पिटललाच गेले नाही आणखी. एकदा सुद्धा नाही गेले मी. येस, येस. क्या बात है! पाहू शकता एकदाही मेडिकलला, हॉस्पिटलला गेल्या नाहीत. ज्या पूर्वी आठवड्याला दवाखाना पाहत होत्या, सारखं पेन्स होतंय, काहीतरी दुखतंय. मग घरामधील वातावरण पण डिस्टर्ब होत असतं प्रत्येकाच्या. घरी आलं की मिस्टर कामावरून येणार आणि घरात जर आल्यानंतर काहीतरी त्रास आहे, काहीतरी त्रास आहे. हे ऐकल्यानंतर कुठेतरी वातावरण घरातलं डिस्टर्ब होत असतं आणि मॅडमना तर आठवड्याला ही परिस्थिती होती, की दवाखान्यात जावं लागत होतं. मात्र आता अशी स्थिती आहे मॅडम म्हणतात, की पूर्णपणे त्यांना आराम पडलेला आहे आणि मेडिकल फ्री आयुष्य मॅडमचं झालेलं आहे. तर नक्कीच खूप अमेझिंग असा रिझल्ट आहे मॅडम तुमचा. खूप छान. नक्कीच सर पुढील हॉस्पिटलमध्ये गेले महिन्यामध्ये ना,
असं सुई सुद्धा बसत नव्हती, इतकं हातपाय सुजायचं माझं. डॉक्टर सुद्धा अरे कंटाळले बापरे! होते हाताला सलाईन लावायच्या वेळेस. म्हणायची शिरच दिसत नव्हती माझी, लय अशी केसांवाणी शिरा होत्या माझ्या. लय हातपाय सुजायचे सर, इंजेक्शनच लागत नव्हतं हाताला. येस, येस, येस. क्या बात आहे! पाहू शकता, एक समजून घ्या ऑल पार्टिसिपेंट मॅडम काय सांगत आहेत. नक्कीच पूर्ण शरीरामध्ये फॅट वाढल्यामुळं कुठेतरी नस सापडत नव्हती सलाईन लावत असताना, इंजेक्शन देत असताना. आणि हे कुठेतरी चुकीची मोमेंट होती. कारण रक्तवाहिन्या जर आपणाला सापडल्या नाहीत, तर साहजिक त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन, इंजेक्शन आणि सलाईन देण्यासाठी डॉक्टरांनाही त्रास होणार असतो आणि आपणाला त्याही पेक्षा भयंकर. आणि नक्कीच आपल्याला वाढलेल्या फॅटमुळं रक्तवाहिन्या कुठेतरी लूप होत असतात, गायब होत झाल्यासारखं होत असतात. जशा पद्धतीनं एखाद्या शहरामध्ये ट्रॅफिक जॅम होतं, बिल्डिंगचं अतिक्रमण झाल्यामुळे रोड हरवतात आणि कुठेतरी प्रवास करणं अवघड असतं. या पद्धतीनं मॅडममध्ये सुद्धा फॅट वाढल्यामुळं, चरबी शरीरामध्ये कुठेतरी मांसपेशींच्यात वाढल्यामुळे रक्तवाहिन्या सापडत नव्हत्या आणि साहजिक त्यामुळे हातापायांना मुंग्या येणं, फ्रेश न वाटणं, ह्या अनेक गोष्टी, फ्लेक्सिबल बॉडी एवढी बनू शकत नसते. मॅडम, तुम्हाला सुरुवातीला वर्कआउट एवढा चांगला करता येत होता का? नव्हतं येत सर, महिनाभर वर्कआउटच लय जमत नव्हतं मला. येस, येस, येस. पाहू श्यामल शकता मॅडम समजून. माझ्यासाठी इथं घरी, त्या म्हणायच्या पूजा तुला जमत नाही, चल मी तुला शिकवते. त्या महिनाभर माझ्यासाठी इथं घरी आल्या. त्यांचे सर येस, करून येस, म्हणायचे जा पूजा मॅडमला शिकव व्यायाम. पण येस, येस. जमतच क्या नव्हता, बात है! पाय दुखत नव्हते सर, माझं पाय दुखायचे खाली, टाचा दुखायच्या, पाय दुखायचे, अंग दुखायचं, हात पाय दुखायचे, व्यायामच करू वाटत नव्हता, बसा वाटायचं लगे थोडा केला की. येस, येस. नक्कीच नवीन पार्टिसिपेंटनी हेच समजून घ्यायचं आहे, की सुरुवातीला आल्यानंतर शरीरामध्ये वजन असेल, फॅट असेल, तर फ्लेक्सिबल बॉडी नसते आणि व्यायाम तेवढा स्ट्रॉंग करता येत नाही. काही स्टेप जमू शकत नाहीत आणि पूजा मॅडमच्या बाबतीत पण हेच घडलं. आणि मॅडम, आता तर तुम्ही सुरुवातीला मला पाय उचलत नव्हता, पण आता अमेझिंग आणि पॉवरफुल स्टेप्सचं तुम्ही वर्कआउट गाईड केलाय. तर नक्कीच तुमच्या शरीरातील पूर्ण फॅट, 13 किलो वजन कमी झालं. त्यामुळे फ्लेक्सिबल बॉडी झाली तुमची. आम्ही प्रत्येक स्टेप तुमची ऑब्झर्व्ह करत होतो. जबरदस्त स्टेप तुम्ही गाईड केलेत. तर नक्कीच हा बदल तुमच्या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर झाला. तर यासाठी मॅडम तुम्ही आहार कोणकोणता घेतला? सर फॉर्म्युला 1 घेतला होता मी, फॉर्म्युला 2 पण घेतला होता 15 दिवसांनी. आणि आता 3 महिन्याच्या नंतर हिमोचॉईस गोळी ऍड केली ह्याच्यात आरोग्य फॅमिली येस, फॉर्म्युला येस, 1 येस. मध्ये. क्या बात है! नक्कीच मॅडमनी फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 आणि फॉर्म्युला 3 जो महिलांच्यासाठी स्पेशल आपल्या माता भगिनींच्यासाठी पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, मासिक शेड्यूल यामध्ये ज्यांना प्रॉब्लेम असतील, त्यांनी वुमेन चॉईस आहार अटॅच केला आणि त्यानंतर मॅडममध्ये अमेझिंग असा बदल झाला. येस, खूप छान. ज्या मॅडमना पहिल्यांदा पायही उचलणं अवघड होतं, ते आता गेले 1 तास वर्कआउट आपल्याला पॉवरफुल गाईड करू शकल्या. येस, नक्कीच. थँक यू. जबरदस्त पॉवरफुल तुमचा अनुभव आहे आणि एक ग्रेट कोच काय करू शकतो, तर श्यामल कदम मॅडम ह्या त्यांच्या कोच आहेत. प्रेमा मॅडम त्यांच्या सीनियर कोच आहेत. मात्र श्यामल कदम मॅडम, अतुल कदम सरांनी त्यांना आरोग्य द्यायचा विडा उचलला आणि नक्कीच त्यांना वर्कआउट जमत नव्हता, तर श्यामल कदम मॅडम त्यांच्याकडे 1 महिना जवळ असल्यामुळे जात होत्या घरामध्ये आणि त्यांना सकाळी वर्कआउट गाईड करत होत्या, स्टेप शिकवत होत्या आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवत होत्या. आणि त्यानंतर त्याचं फलित म्हणजे असं अमेझिंग असा रिझल्ट आला मॅडमना आणि त्यांचे हेल्थ चॅलेंजेस ही दूर झाले आणि त्यांचं हेल्दी आनंदी आयुष्य आता झालेलं आहे. म्हणजे माणसं झाले, बायका झाल्या, मला म्हणायच्या लय चरबी लोळती वांगणे मॅडम तुमची, तुम्ही व्यायाम नसतात करत.